कोल्हापूरमध्ये आपले प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कोल्हापूरमध्ये कसं चित्र आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवतील। प्रताप, सध्या कोल्हापूरमध्ये प्रचाराचा आपल्याला उत्साह पाहायला मिळतो, जोर पाहायला मिळतोय। आज शेवटचा दिवस आहे, आज कोणकोणते नेते प्रचारामध्ये आपल्याला पाहायला मिळतील? खरं तर आपण पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सोडल्यानंतर कोल्हापूर, सांगली असेल किंवा सोलापूर असेल आणि इचलकरंजी या 4 महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर अनेक ठिकाणी रसमिसळ या पद्धतीनं निवडणुका होत आहेत। महायुती म्हणून 2 महानगरपालिकेत या ठिकाणी भाजप आणि शिंदेसेना या ठिकाणी लढताना दिसत आहेत, पण बाकीच्या ठिकाणी मात्र स्वतंत्र अशा प्रकारे लढताना दिसत आहेत। त्यामुळे आपण पाहतो की एकूणच प्रचार आहे तो शिगेला पोहोचलेला आहे। प्रचाराच्या थोपा संध्याकाळी थंडावणार असल्या तरी देखील आपण पाहतो की प्रचाराचा धुरळा बसल्यानंतर खऱ्या अर्थानं आपलं पिच कसं तयार झालंय हे राजकीय नेत्यांना कळणार आहे। आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर उद्याचा एक दिवस कशा प्रकारच्या जोडण्या लावण्यात येतील त्याची व्यूहरचना आता तयार केली जाते। कारण आपण पाहतोय की प्रचार, आरोप प्रत्यारोप हे सर्व झालेलं आहे, पण आता जोडण्या कशा लावायच्या, कारण आपण पाहतोय की कोणकोणत्या भागात आपण पोहोचू शकलोय, कोणत्या भागात कशा प्रकारचा भर द्यायचा याची सर्व व्यूहरचना जी आहे ते प्रत्येक नेता आखताना दिसतोय। एकूणच आपण पाहतो की कोल्हापुरात काँग्रेसला घेरण्याची रणनीती भाजपनं आखलेली आहे। इचलकरंजीमध्ये जर आपण केलं तर इचलकरंजीमध्ये देखील महायुतीला घेरण्याची रणनीती या ठिकाणी आखण्यात आलेली आहे। सोलापुरात जर आपण गेलं तर प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढतोय आणि आता सांगलीमध्ये जर पाहिलं तर प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढतोय। म्हणजे एकूणच आपण जर पाहिलं प्रत्येक ठिकाणची गणितं वेगळी आहेत आणि त्या पद्धतीच्या रचना किंवा एकूण व्यूहरचना आखण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे शेवटच्या टप्प्यामध्ये। अगदी त्यामुळे आता या शेवटच्या टप्प्यात आजचा जो दिवस आहे कशा पद्धतीचा प्रचाराचा जोर पाहायला मिळतो हेही पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।